चला नमस्कार सगळ्यांना नमस्कार. लय ऊन झालंय बाहेर. बाहेर काय बसूची वाटाणा बरं का. काय झोपलं होतं जरा आराम केला मस्त बाई असा 2-1 तास झोपलं. म्हणलं काय टेन्शन घ्यायचे तसलं बघा दाजी अलीकडं आहे ना. टेन्शन घ्यायचं सोडून दिले आता. हे परपंचाचं बायकोचं ही टेन्शन घ्यायचं आहे ना दाजीने सोडून दिले आता. लय लय काबड कष्ट केले दाजीने आतापर्यंत. मरणाचं काबड कष्ट केले. मग आता जरा जीवाला जरा थोडंफार सुख नको पाहिजे का नको. काय आपल्या मशनी टाकल्यात. इकडं गिरण इकडं डांका. आपले 10-5 रुपये येतात. त्यातूनच आपला खर्च स्वतःचा खर्च. आपलं लेकरं बाळ काय आहे घरात काय नाही ते आणायचं बस. नो टेन्शनमध्ये राहायचं. लई टेन्शन डोक्याला घ्यायचंच नाही भावानं बहिण असं दाजीने ठरवलं आहे. आता काय आहे माहिती का तुम्हाला. तर मी आता ते म्हणलंच ही याचे मिरची काढण्याचे मसाल्याचे 10-5 रुपये येतात. मसाला कुठं येतो ह्याचे गिरणीचे पैसे येतात ते दाजीच्या हातात येतात ना आता. कारण दाजी सगळं बघतं नाही तर. आता ते कसं आहे हातात माझ्या पैसे आल्यामुळं मग ते तिकडं बायकोला कसं काय नव्हतं. त्याला वाटतं हे सगळं माझ्या हातात आले पाहिजे पैसे. माझ्या हातात दिले पाहिजे पैसे. मी कुठं नव्हतो देत आत्तापर्यंत. सगळं तिच्याच हातात देत होतो. पण दाजीला कधी सोरायला नव्हती 1 रुपया स्वतः असे खर्चाची सोरायला नव्हती ना. होते का आला पगार की लगेच बायकोच्या हातात द्यायचा पगार. सोरायला नव्हती ना दाजीला अजिबात. आणि आज तर बघा आता ती काय माझ्या पुढं नुसती काय नटतीच काय व्हिडिओ काय काढती काय काय बघा भावानं बहिण तुम्ही व्हिडिओ बघा. मी तर काय हो का मी सोडून दिलेलं आहे व्हिडिओ बघायचं. तर ती काय शॉर्ट व्हिडिओ. आता काय 3 लेकरं बळ झाली आहेत. आता काय नाचणं ही 3 काही पटतंय का तुम्हाला. दाजी पहिलं आपलं व्हिडिओ दाजी नाचून काढायचो बरं का मी बी. तर ते आपल्याला नको वाटतं. आता आपलं काय आहे भावानं बहिण वय झाली. आपल्याला ते काय पटत नाहीत. आपले 3 लेकरं बळ झाल्यात. उद्या आपल्याला जावा येवा येते काय म्हणते की बघा. आणि त्यात बघा आपल्याला काय नाचता फिसता येत नाही खरं सांगायची. पण आता ती काय चला आता काय बायकोचे ती बेनं नाचायचं आपलं येडवाकडं म्हणून आपला व्हिडिओमध्ये जात होतो. आता मी तर व्हिडिओमध्ये बी जाणार नाही. काय एकटीला तुला नाचायचं ती नाचते व्हिडिओमध्ये. काय तुला नटायचं ती नट. काय मला दाखवायचं बाबा ना मला काय बाबा. मला हिनवायसाठी माया पुढं कुठं नाचतीन कुठं काय करतीन काय नटतीन कुठं काय काय. मला काय नाही शिवाशिव वाटायचं आता. म्हणजे मला राग यावा का. मला राग यायसाठी का नाही विचार मी बाबा ना ते ना डोक्यातला काढून टाकलेला आहे. ज्याचं त्याचं जीवन आहे ज्याच्या त्याच्या पद्धतीने जनतेने राहायचं. माझ्या पद्धतीने मी राहणार जागणार खाणार पिणार. तिच्या पद्धतीने तिने जगायचं. तिच्या पद्धतीने तिचं कसं राहायचं काय करायचं काय तिने ती ठरवायचं. काय म्हणायचं मला भावानं पण कसं आझाद जिंदगी जगायचं मी विचार केलेला आहे. काय आहे माहिती का मी सगळं करून बघितलं आहे आतापर्यंत. बाहेर असं काय ती दाजीचं आत्तापर्यंत काम म्हणजे कसं होतं माहिती का. दिल्या भाकरीचं सांगितलं कामाचा ही दाजीचं असं आतापर्यंत काम होतं. पण ती मी आता कंटाळलो आहे पार हितपर्यंत आलं माझ्या. त्याच्यामुळं मला ती काय ते आता आपल्याला जगायचंच नाही. दिल्या भाकरीचं सांगितलं कामाचा. मग स्वतःच दाजीला जमत नाही का काम करायचं. चला बाहेरच बसू आपलं इथं मस्तपैकी निवांत. सावली आली आता. लय भारी सावली आली अजून. म्हणलं झाडांना लय ऊन लागत आहे. म्हणजे ऊन झालंय बरं का लईच कडक. म्हणलं जरा झाडांना पाणी पिणी द्यावं जरा. काल पाणी नाही दिलं हो का. झाडं इथून वाळून चाललेत. पाणी नाही त्यांना अजिबात काय नाही. जरा फ्रेशमध्ये जरा पाणी पिणी देतो मस्तपैकी असं. ठीक आहे यार हो का. 2 दिवस माटात आता इथं काय होतं माणसं दळायला येतात मसाला कुटायला येतात. 2 दिवस झालं टेन्शनमध्ये हो का. पाणी सगळं नाही भरलं द्या माठात.
तसा पडला आहे माठ, कोरडा ठण. पण आता डोक्यात आलं की ते आता पाणी फिनी जरा झाडांना मारतो, मस्तपैकी गार करतो, पाणी फिनी भरतो त्याच्यात, आपल्याला पियायला होतं. हे लई सारखं तिकडं पळायचं म्हणल्यावर नाही जुळत. आणि आता तर मी काय तिकडे जायचं टाकून दिलं. तरी आज बरं झालं भावानं बहिणं, आज म्हणजे कसं आहे शिवजयंती, तर आपल्या सगळ्या भावा बहिणींना हार्दिक हार्दिक लाख लाख शुभेच्छा. तर आज म्हणजे कसं आहे अपूर्वाला सुट्टी होती, तर आज काय दाजीला म्हणजे स्वयंपाक करायची काही गरज नाही बसली बरं का दाजीला. पोरीनेच मला आणून दिलं होतं जेवण इकडं, मग मी काय इकडंच जेवलो आपलं बाहेर. आणि आपलं कसं इथंच जरा 2-1 तास जरा बाहेर ते तिथं आराम केला आपला, हातपाय धुवून जरा फ्रेश झालो. काय भावना बहिण कोणाच्या ह्याच्यात नाही, आध्यात नाही, मध्यात नाही. ती गुलामगिरीत कवर दाजीने जीवन जगायचं. जरा आजचं जीवन जगू द्या जरा दाजीला. हो, कावा की कावा झालं तरी बायकोनी दाजी तोंड टाकायचं, शिकर म्हणलं की ती करायचं, ती कर म्हणलं की ती करायचं. काय दाजी जिंदगी काय. त्याच्यामुळं काय भावानं बहिणं मी आता माझ्या पद्धतीने मी जीवन जगणार. हां, तुम्हाला एक सांगायचं राहिलं, बरं झालं डोक्यात आलं बरं का. तर आपला मसालाचा बिझनेस जो आहे ना ते चालू आहे आपला, तो काही बंद नाही आहे. जर कोणाला ऑर्डर जर करायची असेल तर दाजीचा नंबर दिलेला आहे. तुम्हाला नंबर परत एकदा सांगतो, 98 22 20 85 82. दुसरा नंबर मी काही सांगणार नाही, कारण मसालाचा बिझनेस हा मी करणारच आहे. मी हो का, मी म्हणजे बाहेरून 2 बाया आणि आता हो का, आता ही कसं आहे चुलीवर भाजायचं म्हणलं ना, मिरची हे सगळं मटेरियल फिटेरियल सगळं नीट करायचं, हे ते करायचं सगळं, हे सगळं मी 2 बाया आणणार आहे. आणि सगळं इथं चुलीवर भाजून फिजून सगळं ओकेमध्ये मसाला कुटणार आहे आणि असं ऑनलाईन ऑर्डर करणार आहे. मग तसं काय दाजीने काय ते बिझनेस बंद केलेला नाही. आता बऱ्याच भावा बहिणींचं म्हणणं आहे की बहिणीचं भांडण लागलं आहे म्हणून काय बिझनेस बंद आहे का, काय आहे का, बंद केला का, काय बंद केलेलं नाही, काय नाही काय नाही काय नाही. ज्यांना कोणाला जर ऑर्डर टाकायची असेल त्यांनी दाजीचा नंबर दिलेला आहे, 98 22 20 85 82. या नंबरवर आहे ना तुम्ही फोन करू शकता, व्हॉट्सअप करू शकता. म्हणजे तुम्हाला काय ऑर्डर करायची, इथून मागं तुम्ही बघितलं आहे भरपूर असा मसाला ऑर्डर केलेला आहे, असं काय नाही. आणि त्याच्यात मग तुम्हाला मसाला काय म्हणजे मला काय म्हणजे इथून मागं प्रत्येक व्हिडिओमध्येच नंबर दिलेलाच आहे ना आपण, त्याच्यामुळं सारखं काय मला सांगायची आवश्यकता नाही. डायरेक्ट व्हॉट्सअपला आहे ना पत्ता टाकायचा तुमचा, पूर्ण पत्ता, ॲड्रेस, पूर्ण पत्ता म्हणजे ॲड्रेसच, पिनकोड नंबर, चालू मोबाईल नंबर, जेणेकरून तुमच्या घरपोच तुमचं पार्सल ऑर्डर तुमची पोच होईल. तसं दाजी सगळं स्वतः मसाल्याचं चालू करणार आहे. जे आपलं मिरची कांडप तर आहे दाजी तर काय अडण्यात नाही. तसं तर मी आता बघितलं सारखं ही मसाला आपण इथं चुलीवर भाजायचं दाजीला सगळं करावं लागत होतं. आता ती बॉसवानी सांगणार आणि आपण सगळं करायचं, मिरची भाजायची, त्यात सगळं बाकीचं करायचं, हिचं कुटायचं बी, चाळायचं बी, कोणचं काम नाही जमत दाजीला. हा राहिले बुवा थोडंफार दाजीला समजा जुळणार नाही ती लई, तर मग आणायच्या 2 बाया लावायच्या रोजंदारीने, आणि घ्यायचं त्यांच्याकडून करून सगळं. काय त्याला काय भावानं बहिणं. पण दाजी आहे ना हा मसाल्याचा बिझनेस बंद पडून देणार नाही. त्याच्यामुळं तुम्हाला धोका मग काय माहिती का, तुम्हाला कोणाच्या फोनवर फोन करायचा आहे, कोणाला ऑर्डर द्यायची ही मी काय तुम्हाला बोलणार नाही, सांगणार नाही. कारण कसं आहे दाजीवर तुमचा विश्वास असेल तर तुम्ही दाजीला हे करू शकता, फोन करू शकता, व्हॉट्सअप करू शकता. ऑर्डरच्या व्यतिरिक्त जर दाजीला जर विचारायचा प्रयत्न केला तर दाजी त्याला उत्तर देणार नाही, मी डायरेक्ट सांगतो. कारण कसं आहे बघा ना बहिण, तुम्ही घरगुती मॅटरमध्ये जर तुम्ही जर विचारा गेला दाजी काय चाललं आहे काय नाही, किंवा कशामुळं चाललं आहे तुमचं, कमवून चाललं आहे काय आहे, ह्याला दाजी काय तुम्हाला उत्तर देणार नाही. फक्त हा नंबर कशासाठी दिलेला आहे की तुम्हाला मसाल्याची ऑर्डरसाठी तुम्हाला नंबर दिलेला आहे. तो मसाल्याच्या बाबतीत तुम्ही विचारू शकता कसा आहे मसाला, काय आहे, तुम्हाला त्या ठिकाणीच त्याचं रेट भाव सगळं टाकलं जाते. तुम्ही दाजीच्या व्हॉट्सअपला पत्ता टाका, तिथं पिनकोड नंबर टाका, मोबाईल नंबर टाका, तुम्हाला मसाला पोच होणार. दाजीला काय माहीत नाही का तालुका कुरिअर पोच करायचं माहीत नाही का,
व्हॉट्सअपला काय ऑनलाईन पेमेंट घ्यायचं माहीत नाही का, किंवा ऑर्डरीचं काय पत्तं फितं टाकायचं माहीत नाही का, सगळं ती दाजी आतापर्यंत करीतच आलेलं आहे. दाजी काय कशात अडाणी नाही आहे. दळणं दळतोय, मिरची कांडबी सगळं काम दाजीच करतोय. त्याच्यामुळं दाजी कशात अडाणी राहिलेलं आहे. त्याच्यामुळं काय भावांनो बहिणी माहिती आहे का, लय आता काय माहिती का ती दुसऱ्यावर अवलंबून नाही राहायचं, दुसऱ्यावरची जिंदगी काही खरी नाही. त्याच्यामुळं काय माहिती का भावांनो बहिणींनो, तुम्ही मसाल्याचा बिझनेस नाही आहे, बंद नाही आहे. त्याच्यामुळं तुम्हाला मसाला ऑर्डर करायचा असेल तर नक्कीच दाजीच्या मोबाईलवर कॉन्टॅक्ट करा तुम्ही. तर आता मी काय हो का, मी लय सारखं मी फक्त माझाच नंबर देणार आहे. माझाच नंबर मला काफी बस आहे. बाकीचं मला तिचा नंबर नको, काय नको, काहीच नको. हां, दाजीचाच नंबर फक्त तुम्हाला मिळेल ऑर्डरसाठी. ऑर्डर तुम्ही त्याच्यावर बुक, तुम्हाला काय पाहिजे 1 किलो, अर्धा किलो, पावशेर, कसं शॅम्पलला घ्यायचं शॅम्पल द्या. आणि तुम्ही असं नका समजू की बाबा आता मसाल्याची क्वालिटी कशी येईन काय आहे, ती आपली तीच क्वालिटी दाजीच्या हातून मिळणार तुम्हाला. कारण दाजीला सगळं माहीत झालेलं आहे. मटेरियल कितीला मानायचं, किती वापरायचं, काय करायचं सगळं दाजीला माहीत नाही. मला हे पुलचं कणभर सगळं काय मला बायकोला काही विचारायची आवश्यकता नाही आहे. सगळं मला माहीत झालेलं आहे, खरं सांगायची परिस्थिती. तर असू द्या, जाऊ द्या, काय भाऊ ना जास्त काय बोलण्यात अर्थ नाही आहे का नाही. त्याच्यामुळं दाजी हा बिझनेस चालणार आहे. त्यासाठी काय माहिती आहे का भावांनो बहिणींनो, चला आता मी काही जास्त म्हणजे तुमच्याबरोबर बोलणार नाही, म्हणजे जास्त काय तुमचा म्हणजे वेळ नाही येणार मी. कारण काय आणि हो का, मला काय म्हणायचं आहे, मला काय समोरासमोर जाऊन काय भांडण फिरणं करायचं नाही काही बायको बरं काय मला वाद घालायचं नाही, काय नाही. मी माझ्या पद्धतीने जगणार आणि तिच्या पद्धतीने तिने जगावं असं माझी इच्छा आहे. हां, कारण काय होतं की लय शेवटच्या टोकाला जाण्यात काही मजा नाही, खरं सांगायची परिस्थिती. आपण एक शब्द बोलला की तिने वेगळंच बोलायचं, तर ही काय दाजीला जमणार नाही. आणि याच्यावर तुम्हाला सांगतो, जर बोलायचं डोक्याच्या वर जायला लागलं तर हाय हे सगळं सोडून आपला उद्योग दाजी बघणार बाहेर. मग काय करणार त्याला मग भाऊ ना बहिण मग. आता ही काय 10-5 रुपये येते याचे 10-5 रुपये ती कसं काय व्हायला लागलं त्याच्या हातात पैसे द्यायना दाजी. तर जे त्याची प्रत्येकाची इच्छा असते की आपला बुवा स्वतःचा कष्टाचा पैसा आपल्या हातात राहावा. वाटतंय का दाजीला बी वाटतंय का नाही राव. बरं असू दे, जाऊ द्या. चला मग काय जास्त नाही बोलत आता.